नमस्कार मंडळी. आज आपण नांदेडजवळील विष्णुपुरी येथे असलेल्या अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक काळेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी निघालो आहोत. प्रवासामध्ये हा नवीन पूल पाहायला मिळतो. या पुलामुळे नांदेड ते काळेश्वर हा प्रवास अधिक सोयीचा झाला आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल विथ नवनाथ या माझ्या चॅनलमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत नांदेड शहराच्या बाजूला असलेले विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिराला. आपला प्रवास सुरू झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे निसर्गरम्य दृश्य, आजूबाजूचा परिसर आणि भक्तिमय वातावरण अनुभवत आपण काळेश्वर मंदिराकडे जात आहोत. आता आपण काळेश्वर मंदिराच्या परिसरात पोहोचलेलो आहोत. मंदिराकडे जाताना दिसणाऱ्या या कमानी आणि प्रवेश मार्गामुळे मंदिराच्या परिसरात प्रवेश करतानाच एक वेगळे आध्यात्मिक वातावरण जाणवते. या परिसरात येताच भक्ती, श्रद्धा आणि निसर्ग याचा सुंदर संगम पाहायला मिळतो. मंदिराच्या रस्त्यावर अनेक छोटे छोटे स्टॉल आणि दुकाने दिसतात. येथे भाविकासाठी पूजेचे साहित्य, फुले, नारळ, प्रसाद आणि इतर धार्मिक वस्तू मिळतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे या परिसरात नेहमीच उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण असते. आता आपण मंदिराच्या मुख्य परिसरात आलो आहोत. मंदिराभोवतीचा परिसर शांत आणि प्रसन्न आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला काही क्षण शांतपणे बसून या वातावरणाचा अनुभव घ्यावासा वाटतो. समोर दिसणारे मंदिर आणि त्याभोवतीचा परिसर पाहताना या ठिकाणचे धार्मिक महत्त्व सहज जाणवते. मंदिराचे धार्मिक महत्त्व जितके सुंदर आहे, तितकेच येथील नैसर्गिक वातावरणही मनाला आकर्षित करते. शहरातील धावपळीपासून थोडे दूर येऊन श्रद्धा आणि निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर हे ठिकाण नक्कीच मनाला भावते. हा काळेश्वर मंदिराच्या मागील गोदावरी नदीचा परिसर आहे आणि इथे दर्शनासाठी येणारे सर्व भाविक अगोदर गोदावरी नदीचे दर्शन घेतात आणि मगच मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात. मंदिरामध्ये प्रवेश करताच सर्वप्रथम आपले लक्ष वेधून घेतात ते भगवान शिवांचे वाहन असलेले नंदी महाराज. मंदिराच्या गाभाऱ्याकडे तोंड करून विराजमान असलेले नंदी हे भगवान महादेवांचे परमभक्त मानले जातात. भक्त मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी नंदी महाराजांचे दर्शन घेतात आणि त्यानंतर काळेश्वर महादेवांचे दर्शन घेतात. शांत, प्रसन्न आणि भक्तिमय वातावरणात नंदीचे हे दर्शन मनाला समाधान देणारे आहे. नंदीच्या दर्शनानंतर आता आपण काळेश्वर महादेवांच्या मुख्य गाभाऱ्याकडे जात आहोत. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. श्री गणेशाचे दर्शन घेऊन काळेश्वर महादेवाचे प्रसन्न मनाने दर्शन घेतले. महादेवाचे दर्शन घेताना मनाला एक वेगळी शांतता मिळते. भाविक श्रद्धेने मंदिरात येतात, पूजा अर्चना करतात आणि काळेश्वराचे आशीर्वाद घेतात. काळेश्वर मंदिर हे एक प्राचीन मंदिर असून या मंदिराला 800 वर्षाचा इतिहास आहे. काळेश्वर मंदिराचा इतिहास काळेश्वर मंदिराचे पुजारी यांच्याकडून जाणून घेऊया. काळेश्वर मंदिर हे पांडवकालीन मंदिर आहे. येथे प्रभू श्री रामचंद्र आणि इंद्रदेवत्यांनी इथे तपश्चर्या केली आणि गोदावरीच्या तीरावर वसलेलं असल्यामुळे हे मंदिर इथे नाशिकला, त्र्यंबकेश्वरला जशी कालसर्पयोग, इतर शांत्या पूजा करतात ते आपल्याला इथे करता येते.
सध्या श्रावण मास सुरू असून श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी या ठिकाणी भाविकासाठी महाप्रसादाची सोय केलेली असते. कहाँ से है आप? गुवाहाटी, आसाम. बहुत दूर से आए आप. अच्छा लगा ना यहाँ? अच्छा, बहुत सुंदर है. तर कसा वाटला काळेश्वर मंदिराचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.